हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमावत तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. अनिरुद्ध निशाच्या घरून आल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये जायला पायऱ्या चढत असतो. तर तिथेच हॉलमध्ये त्याची आई अन आजोबा बसलेले असतात आणि ते त्यांना माघारी यायला सांगतात. आणि तसंच अनिरुद्ध पण त्यांच्यासोबत येऊन बसतो. चला तर पुढे वळूया आपल्या कथेकडे. भाग क्रमांक 6. त्याला माहित होतं ते कोणत्या विषयावर बोलणार आहेत, म्हणून तो हे सगळं टाळत होता. पण कधीतरी सामना करायचा होता म्हणून तो आजच त्यांच्यासमोर येऊन बसतो. तुम्ही काही बोलायच्या आधी माझं बोलणं चांगलं समजून घ्या. मला जी मुलगी आवडेल मी तिच्याच सोबत लग्न करेल आणि मी जसा आहे तसंच मला जी मुलगी स्वीकार करेल तीच माझ्या आयुष्यात येईल. खोटं बोलून कोणालाही माझ्या आयुष्यात आणायचं प्रयत्न करू नका. अनिरुद्ध रागातच हात जोडून म्हणतो. अनिरुद्ध, जे झालं त्याबद्दल आम्हाला काहीही बोलायचं नाहीये. आणि हो, तुझ्याबद्दल आता सर्व खरं सांगूनच तुझं स्थळ जमवू. चालेल ना? कौशल्या म्हणते. अनिरुद्ध शॉक होतो. कारण त्याला या घरचे नियम शिकवण्याऐवजी त्याची आई वेगळीच बोलत होती. त्याला तर वाटलं होतं त्याने गावात जाऊन जे केलं त्याबद्दल त्याला खूप ओरडा खावा लागेल. पण इथे वेगळंच चित्र दिसत होतं. तो दोघांकडे फक्त बघत होता. हो, चालेल. अनिरुद्ध विचार करून म्हणतो. कौशल्या आणि त्याचे आजोबा दोघंही खुश होतात. अनिरुद्ध पण उठून तिथून निघून जातो. इकडे गौरवीचा अभ्यास जोरात चालू होता. ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष होतं म्हणून ती IPSची प्री परीक्षा द्यायला पात्र होती. एका महिन्याने तिचे स्वप्न पूर्ण करायची पहिली पायरी ती चढणार होती. त्यासाठी तिला काहीही कमी पडू द्यायची नाही होती. म्हणून ती तिचा पूर्ण वेळ अभ्यासामध्येच घालवत होती. निशा आणि संगीताचे तिला टोमणे मारणे चालूच होते. पण आता ती त्याकडे दुर्लक्ष करायला शिकली होती. आज अनिरुद्धच्या घरात पाहुण्यांची लगबग होती. निशा पण आज सकाळीच परत आली होती. दुपारचे 12 वाजले तरीही अनिरुद्ध रूमच्या बाहेर आला नाही होता. पण याचा कोणाला काही फरक पण पडत नाही होता. हॉलमध्ये बरेच पाहुणे येऊन जमा झाले होते. अनिरुद्ध सोडून बाकी सर्वांना माहीत होतं की आज काय आहे. म्हणून बाकी सर्व पण त्या पद्धतीने तयारीला लागले होते. अनिरुद्ध, ए अनिरुद्ध! नयन त्याच्या रूमच्या दरवाजावर टकटक करत होता. बऱ्याच वेळाने आतून दरवाजा उघडला जातो. अनिरुद्ध आळस देतच उभा होता. डोळे लाल झाले होते. कदाचित रात्रभर पार्टीत होता. दादा, इतक्या सकाळी सकाळी का डिस्टर्ब करतोय? अनिरुद्ध परत एकदा आळस देत म्हणतो. सकाळ केव्हाची संपून दुपार झाली. घड्याळ बघ एकदा, नयन रागवत म्हणतो. अनिरुद्ध घड्याळ बघतो, पण तरीही नॉर्मल असतो. त्याच्यासाठी ती इतकं विशेष नसतं. बरं, इतके दुपारी का डिस्टर्ब करतोय? तो परत म्हणतो. खाली आईचे पाहुणे आले आहे. तुला भेटायला बोलवलं. लवकर फ्रेश होऊन ये, नयन म्हणतो. एक मिनिट, मी का भेटू? आणि तू मला ऑर्डर नको सोडू. मला झोप येते आणि आईचे पाहुणे पण त्यांच्यासारखेच असतात. तर मला काहीच इंटरेस्ट नाहीये त्यांच्यात. अनिरुद्ध दरवाजा बंद करत म्हणतो. इतक्यात नयन हाताने परत दरवाजा उघडतो. अनिरुद्ध, लवकर ये, महत्वाचं आहे. सर्व तुझीच वाट बघताय. दीक्षितांचं नाव खराब नको करू, नयन म्हणतो आणि निघून जातो. नयन नेहमीपेक्षा जास्तच सिरियस वाटत होता. म्हणून अनिरुद्ध पण मनातच बाहेर जाऊन पाहायचं ठरवतो. थोड्याच वेळात अनिरुद्ध फ्रेश होऊन हॉलमध्ये जातो तर त्याच्या आईचा माहेरचा एक पूर्ण परिवार खाली बसलेला होता. अनिरुद्ध त्यांना ओळखत नाही होता, पण त्यांच्या राहणीमानवरूनच कळत होतं की ते त्याच्या मामाच्या गावचे आहेत. पण ते सर्व त्याची वाट का बघत आहे म्हणून तो पण विचारात पडला होता. बस इथे. कौशल्या त्याला
एका खुर्चीकडे इशारा करत म्हणते. तसं तो पण विचार करतच सर्वांच्या समोर जाऊन बसतो. हा माझा लहान मुलगा आहे, अनिरुद्ध. कौशल्या त्याची ओळख करून देते. बदल्यात अनिरुद्ध फक्त एक स्माईल देतो. कारण समोर काय चालू आहे त्यालाच माहीत नसतं. तुम्हाला काही विचारायचं असेल तर त्याला विचारू शकतात, आजोबा म्हणतात. आणि इकडे अनिरुद्धला थोडा अंदाज येतो की इतके पाहुणे का आले आहे. तुम्ही तर सर्वच सांगितलं यांच्याबद्दल आणि दीक्षितांच्या मुलाला आम्ही प्रश्न विचारू इतकी लायकी नाही आमची. त्यातला एक मध्यम वयीन पुरुष म्हणतो. कौशल्य लगेच अभिमानाने पदर डोक्यावर घेते आणि सर्वांकडे बघते. आज पूर्ण दागिने घालून ती सर्वांमध्ये बसली होती. अंगावर पैठणी आणि चेहऱ्यावर तेज. निशा पण नेहमीसारखे दागिने साडी घालून तयार होती. त्यांच्याकडे बघूनच त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज यायचा. तुम्हाला काही विचारायचं असेल आमच्या पिंकीला तर विचारा. त्या पुरुषाजवळ बसलेली पिंकी ची आई म्हणते. हो, विचारावं तर लागेल. शेवटी दीक्षितांची सून होण्याचे गुण तिच्यात आहे की नाही हे तर बघावंच लागेल. कौशल्या त्यावर म्हणते. आता अनिरुद्धचा अंदाज खरा ठरतो आणि तो रागातच सर्वांकडे बघतो. सगळ्यांनी प्लॅन करून त्याच्यापासून सगळं लपवलं होतं आणि आता त्याला सर्वांसमोर काही बोलता पण येत नाही होतं. त्याने कौशल्याला लग्नासाठी हो तर सांगितलं होतं, पण इतक्या लवकर मुलगी बघेल त्याने विचार पण नाही केला होता. पिंकीला घेऊन ये. कौशल्या निशाला सांगते तसं ती गेस्ट रूमकडे जाते आणि एका मुलीला घेऊन येते. सर्व तिच्याकडे बघतात, फक्त अनिरुद्ध सोडून. कारण त्याच्या आईची चॉईस त्याच्या पूर्ण विरुद्ध होती, म्हणून तो दुर्लक्ष करतो. पिंकीने साडी घालून डोक्यावर पदर घेतला होता. सिंपल मेकअपमध्ये पण छान दिसत होती. पण इतक्या लोकांना बघून तिचे हातपाय थरथर करत होते. खाली मान घालून ती सर्वांसमोर येऊन उभी राहते. अनिरुद्ध अजून पण शून्यात बघत होता. डोळ्यात राग तर खूप जमा झाला होता, पण सध्या तरी तो काहीच करू शकत नाही होता. पिंकी, किती शिकली आहे तू? कौशल्या विचारते. मी मी 8वी. पिंकी हळूच म्हणते आणि त्या अनिरुद्ध सोडून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरतं. कारण त्यांना कमी शिकलेली मुलगीच अनिरुद्धसाठी हवी होती. पुढे शिकायची इच्छा आहे का? कौशल्या विचारते. नाही. पिंकी खाली मान घालून म्हणते. काय काय करायला आवडतं? कौशल्या म्हणते. शिवणकाम, स्वयंपाक, घरातील काम, विणकाम, मोठ्यांची सेवा. पिंकी उत्तर पाठ केल्यासारखं बोलते. छान. मला अशीच सून पाहिजे होती. आमच्या घरात इतर कामासाठी नोकर आहे, पण स्वयंपाक आम्ही सुनेच्याच हाताचा खातो. म्हणून मला सुगरण सून हवी होती. कौशल्या तिच्या रुबाबात म्हणते आणि पिंकीसोबत तिच्या घरचे पण खुश होतात. शेवटी त्यांना पिंकीसाठी राजघराणं भेटलं होतं. पण अनिरुद्ध तोंड पाडून बसला होता. पहिल्या स्थळाला त्याने चलाखीने नाकारलं होतं. पण इथे तर पिंकीचे घरचे तो जसा आहे तसंच त्याला स्वीकारत होते. म्हणून त्याला काही सुचत नाही होतं. सर्वांचं तोंड गोड कर, आजोबा निशाला म्हणतात. तसं ती पण किचनमधून मिठाई आणते आणि सर्वांना देते. मिठाई अनिरुद्धपर्यंत यायच्या आधीच तो तिथून उठतो आणि रागातच बाहेर निघून जातो. आज त्याच्या घरच्यांनी त्याच्या विरोधात जाऊन जे केलं होतं ते त्याला मुळीच आवडलं नाही होतं. अनिरुद्ध एक हॉटेलमध्ये बसून ड्रिंक करत होता. जे झालं त्याबद्दल विचार करूनच त्याचं डोकं फाटायला करत होतं. त्याला लग्न त्याच्या पद्धतीने आणि त्याला जी मुलगी आवडेल तिच्यासोबत करायचं होतं. पण इथे तर वेगळंच चित्र दिसत होतं. काय करायचं म्हणून तो विचार करत होता. अचानक त्याच्या डोक्यात विचार चमकतो आणि तो गाडी काढतो.
तशी आनंदपूरला. संध्याकाळच्या सुमारास तो आनंदपूरमध्ये शिरतो. यावेळेस गौरवी त्याला ग्राउंडवर भेटेल म्हणून तो त्याची गाडी तिकडेच घेतो. ग्राउंडवर गौरवी रोजची प्रॅक्टिस करत होती. अनिरुद्ध खाली उतरून हळूहळू तिच्याकडे जातो. त्याला काय बोलायचं आहे हे तर त्याला चांगलंच माहीत होतं. पण सुरुवात कशी करायची म्हणून तो मनातच शब्दांची जुळवाजुळव करत होता. गौरवी, तो थोडं जवळ जाऊन आरोळी मारतो. गौरवीला त्याला असं अचानक बघून थोडं आश्चर्यच वाटतं. गोंधळलेल्या चेहऱ्याने ती पण त्याच्या जवळ येते. मला तुझ्यासोबत एक महत्वाचं बोलायचं आहे, अनिरुद्ध म्हणतो. याला इतकं काय महत्वाचं बोलायचं असेल म्हणून तीच विचारात पडते. पण आज त्याच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत होतं. ते बघून ती त्याला बोलायला बाजूला घेऊन जाते. बोला, काय महत्वाचं काम आहे? गौरवी म्हणते. एक कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे तुझ्यासोबत. म्हणजे त्यात तुझा पण फायदा होईल आणि माझा पण, अनिरुद्ध म्हणतो. सॉरी, पण सध्या मी माझ्या अभ्यासामध्ये खूप बिझी आहे. मला कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये इंटरेस्ट नाहीये, गौरवी स्पष्ट म्हणते. आधी ऐकून तर घे, तुला नक्की आवडेल, अनिरुद्ध त्यावर म्हणतो. माझ्याजवळ जास्त वेळ नाहीये, लवकर सांगा काय आहे तर, गौरवी घाई करते. हे बघ, तुझं असं पण कोणासोबत तरी लग्न होणारच आहे आणि लग्नानंतर ते तुला जॉब करू देतील की नाही याचा शाश्वती नाहीये. अजून तुझं स्वप्न पूर्ण करायला सपोर्ट पण करतील की नाही हे पण माहीत नाहीये. बरोबर ना? अनिरुद्ध तिला समजेल असंच बोलतो. हो, पण मी माझं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय लग्नच करणार नाहीये, गौरवी पूर्ण आत्मविश्वासाने म्हणते. हो, मला तुझं कळतंय. पण तुला तुझ्या घरच्यांवर पूर्ण विश्वास आहे का? की ते तुझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुझं लग्न करणार नाही? माझ्या अनुभवावरून तर मी नक्की सांगू शकतो की ते तुला अजून जास्त मानसिक त्रास देतील, ज्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होईल, अनिरुद्ध म्हणतो. आणि तिला पण ते योग्य वाटतं. कारण घरात रोज लग्नाचा विषय निघत होता. त्यांना अजून 1-2 वर्ष थांबवणं तिला पण अवघड वाटत होतं. घरात भांडण करून ती लग्नाला नकार देत होती. पण त्यामुळे तिची अभ्यासाची लिंक तुटून डोक्यावर मानसिक दडपण जास्त येत होतं. याच्यासोबत तुमच्या कॉन्ट्रॅक्टचा काय संबंध आहे? मला सगळं क्लिअर सांगा, गौरवी म्हणते. ओके, मी जे सांगतो ते लक्ष देऊन ऐक, अनिरुद्ध स्वतःला तिला समजविण्यासाठी तयार करत म्हणतो. ओके, गौरवी म्हणते. आपण दोघं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू, अनिरुद्ध म्हणतो. काय? तुमचं डोकं फिरलं का? मी लग्नापासून दूर पडते आणि तुम्ही हा कॉन्ट्रॅक्ट घेऊन आला का? मला लग्नात काहीच इंटरेस्ट नाहीये. तुम्ही जा इथून, गौरवी थोडं रागात म्हणते. अगं, आधी पूर्ण ऐकून तर घे, अनिरुद्ध म्हणतो. लग्नाबद्दल मला काहीच ऐकायचं नाहीये. सॉरी, पण तुम्ही जाऊ शकता, ती परत चिडून म्हणते. यात माझ्यापेक्षा तुझा जास्त फायदा आहे. चांगला विचार करून नाही म्हण. मी यासाठी कोणतीही मुलगी निवडू शकतो. पण आमच्या घरासाठी तू परफेक्ट आहे. म्हणून आधी तुझ्याजवळ आलो, अनिरुद्ध म्हणतो. माझा यात फायदा नाही, नुकसान आहे. एकदाचं लग्न झालं की अंगावर इतक्या जबाबदाऱ्या पडतात की वैयक्तिक आयुष्यासाठी काही जागाच उरत नाही. घरात सर्वांचा सांभाळ करता करताच आयुष्य निघून जातं. नंतर मग कोणतं स्वप्न बघायची हिंमत पण नसते आणि वेळ पण नसतो. मी माझ्या मैत्रिणीच्या अनुभवावरून सांगते, गौरवी थोडं इमोशनल होत म्हणते. क्षणात तिच्या डोळ्यासमोर बऱ्याच मुलींचे चेहरे येतात, ज्यांना लग्नानंतर काहीच करायला मिळालं नाही
आणि हेच कारण होतं की तिला लग्नाची इतकी चीड होती. तू माझं पूर्ण ऐकून घे. मग तुझा निर्णय सांग. नंतर तू जो निर्णय घेशील तोच शेवटचा निर्णय असेल. अनिरुद्ध परत म्हणतो. ओके, बोला. गौरवी म्हणते. आपण 2 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू. तुझ्या आणि माझ्या घरच्यांसोबत या संवादासाठी आपण नवरा-बायको असू. पण सत्य हे असेल, मी माझ्या मनाप्रमाणे माझी लाईफ जगेल. तू तुझ्या मनाप्रमाणे तुझं लाईफ जग. तुला अधिकारी व्हायचं आहे तर बिनधास्त हो. माझ्याकडून तुला पूर्ण सपोर्ट मिळेल. तुला कोणीच कशासाठी टोकणार नाही. उलट तुमच्या घरच्या लोकांचे पण तोंड कायमसाठी बंद होतील आणि इकडे तुझं स्वप्न पूर्ण करायची तयारी चालूच राहील. एकदा तू अधिकारी झाली की तुला जिथे जायचं तिथे जा. तुला पूर्ण स्वातंत्र्य राहील आणि मी पण मोकळा राहील. तुझ्या फॅमिलीप्रमाणे तुझं लग्न पण होईल आणि तुझ्या मनाप्रमाणे तुझं स्वप्न पूर्ण पण होतील. त्यात कोणताही अडथळा येणार नाही. अनिरुद्ध तिला समजवत असतो आणि त्याचे एक एक शब्द ती लक्ष देऊन ऐकत असते. यात तुमचा काय फायदा आहे? गौरवी शंकेने विचारते. पण तिच्या डोक्यात आलेली शंका अनिरुद्ध लगेच ओळखतो. मी तुझ्यावर कधीच नवरा होण्याचा हक्क दाखवणार नाही. बदल्यात तू पण माझी कधीच बायको बनायचा प्रयत्न करायचा नाही. मी आजपर्यंत माझ्या पद्धतीने जगत आलोय आणि यापुढे पण तसाच जगत राहील. मला कोणाचीच रोकटोक सहन होत नाही. म्हणून मी हे सगळं करतोय. अनिरुद्ध सर्व खरं आणि स्पष्ट सांगतो. गौरवीला पण त्याचं म्हणणं पटत होतं. तिच्या घरचे तिला लग्नासाठी फोर्स करतील हे तर खरं होतं आणि नंतर जे स्थळ मिळेल ते लोक तिला सपोर्ट करतात की नाही याची काहीच शाश्वती नाही होती. म्हणून तिला अनिरुद्धचे विचार आवडत होते. चालेल, पण मी कोर्ट मॅरेज करेल. माझी 1 महिन्याने परीक्षा आहे, तर माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, गौरवी म्हणते. चालेल, मी उद्याच तुझ्या घरी निरोप पाठवतो, अनिरुद्ध आनंदात म्हणतो. गौरवीने कॉन्ट्रॅक्टसाठी हो म्हटलं म्हणून तो आता जास्तच खुश झाला होता. पिंकी सोबत लग्न करण्यापेक्षा त्याला गौरवीच चांगली वाटत होती. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन भागांची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होईल. धन्यवाद.